आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. त्याच्यानंतर तातडीच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. आज भाजपची बैठक आहे, शिवसेनेची आरोग्य बैठक होती, पण ती उठवली. पण अशा या हालचाली सुरू झालेल्या आहेत. किती आमदार आपल्या खरंच संपर्कात आहेत किंवा असं काही होणार आहे काय येणार आहे, त्याचं कारण काय? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळालं. 30 जागा मिळाल्या. 30 जागांचे यश हे मोठं यश आहे. किमान 7 ते 8 जागा जोर जबरदस्ती, पैशाची दहशत, प्रशासनावर दबाव, चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या, उदाहरण अमोल कीर्तीकरांचं, अशा पद्धतीनं आला. नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना 10 जागा मिळाल्या नसत्या. विधानसभेला याचा वचपा काढला जाईल या चोऱ्या मारांचा. हे आता पळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत. आणि जे पळून गेलेत, जे बेईमान आहेत, त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश, त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आत्ता ते आमच्यापर्यंत पोचत आहेत. आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 4 मंत्रिपद जी आहेत ती शिवसेनेच्या वाटेला येणार आहे, शिंदे गटाच्या वाटेला येणार आहे. 4 मंत्रिपद, 2 कॅबिनेट आणि 2 राज्य. बापरे. मग भाजपला काय मिळणार? मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. मी काल म्हणालो ना, शक्यता आहे. एवढे विद्वान लोक आहेत, त्यांना साऊथ आफ्रिका, टांझानिया, नायजेरिया वगैरे वगैरे, अमेरिका, कॅनडामध्ये त्यांना, म्हणजे आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. हो, हां.